नमस्कार. थोडेसे खुसखुशीत, खमंग आणि तितकेच पौष्टिक असे ज्वारीच्या पिठाचे थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 2 चमचे तीळ आणि 1 चमचा ओवा घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतलेली आहे. त्यानंतर इथे मी मिरचीचे देठ काढून घेणार आहे, कारण की आपल्याला ही मिरची आणि जो लसूण आहे तो आपल्याला खलबत्त्यात व्यवस्थित असा कुटून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही मिरचीचे प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे, म्हणजे तुम्ही ज्या प्रमाणात तिखट खात असताल त्या प्रमाणात मिरचीचे प्रमाण कमी जास्त करू शकता. लसूण इथे जेवढं तुम्ही जास्त वापरेल तेवढं हे थालीपीठ खमंग असे तयार होते. त्यामुळे लसणाचे प्रमाण हे तुम्ही अजून वाढवले तरीही चालेल. तर इथे मिक्सरचा वापर करूनही तुम्ही लसूण आणि मिरची बारीक करून घेऊ शकता. त्यानंतर इथे मी एक मिक्सिंग बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये 2 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाच्या पिठामुळे आपले थालीपीठ मऊ होण्यास मदत होते. त्यानंतर इथे मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाच्या पिठामुळे थालीपीठाला खुसखुशीतपणा येतो. त्यानंतर अर्धी वाटी इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे, त्यामुळे आपले थालीपीठ खमंग होण्यास मदत होते. त्यानंतर इथे मी 1.5 वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा ॲड केलेला आहे. कांद्याचं प्रमाण थोडंसं तुम्ही अजूनही वाढवलं तरीही चालेल. त्यानंतर इथे मी स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली जी आपण कोथिंबीर आहे ती यामध्ये मी ॲड करत आहे. त्यानंतर आपण जो ओवा घेतलेला आहे 1 चमचा तो इथे मी ॲड केलेला आहे. त्यानंतर इथे आपण जे 2 चमचे तीळ घेतलेले तेही इथे ॲड केलेले आहे. तिळाचे प्रमाणही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्यानंतर इथे पाव चमचा हळद ॲड केलेली आहे. तसेच इथे मिरची पावडर ॲड केलेली आहे. मिरचीचे प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, कारण की इथे आपण हिरवी मिरचीही वापरणार आहोत. कारण की आपण आधीच हिरवी मिरची आणि लसूण जाडसर असं कुटून घेतलेलं आहे ते आपण यामध्ये ॲड करणार आहोत. त्यामुळे मिरचीचे प्रमाण लाल मिरची पावडर वापरताना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. इथे ठेचून घेतलेला लसूण आणि मिरची ॲड केल्यानंतर इथे आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचे आहे. त्यानंतर इथे मी 1 चमचा धना पावडर ॲड केलेली आहे. ऑप्शनल आहे, धना पावडर तुम्ही नाही यूज केली तरी चालेल, कारण की आपण खूप सारी इथे कोथिंबीर वापरलेली आहे, पण मी इथे धना पावडर ॲड केलेली आहे. तर इथे आपल्याला पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे थालीपीठ बनवण्यासाठी. पण त्या अगोदर काय करायचं आहे की आपण टाकलेले सर्व जे जिन्नस आहे ते एकत्रित व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आहे. म्हणजे काय होतं की सर्व मसाला व्यवस्थित असा पिठाला लागला जातो. साधारणतः 1 मिनिट आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे की थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे. जर इथे जास्त पाण्याचा वापर केला आणि पाणी जास्त वापरल्यामुळे काय होतं की पीठ सैलसर होतं, आणि पीठ सैलसर झालं तर आपण जे थालीपीठ बनवणार आहे ते व्यवस्थित तयार होत नाही. त्यामुळे व्यवस्थित असं पीठ इथे मळून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता एकदम परफेक्ट असं इथे पीठ मी व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. अशा पद्धतीनेच पीठ मळायचं आहे आणि पीठ मळल्यानंतर लगेच थालीपीठ बनवून घ्यायचे आहे, कारण की यामध्ये आपण मीठ वापरलेलं आहे. त्यानंतर कांद्याचाही भरपूर वापर केलेला आहे, त्यामुळे पिठाला पाणी सुटू शकतं आणि पीठ हे सैलसर होऊ शकतं. त्यामुळे पीठ मळून घेतल्यानंतर लगेचच आपल्याला इथे थालीपीठ बनवून घ्यायचे आहे. तर थालीपीठ बनवण्यासाठी इथे एक मी पोळपाट घेतलेला आहे. पोळपाटावर एक सुती कपडा व्यवस्थित असा ओला करून घेतलेला आहे. कपडा ओला करून घेतल्यामुळे काय होतं की थालीपीठ कपड्याला चिटकत नाही आहे. त्यानंतर थालीपीठ बनवण्यासाठी आपण जे पीठ तयार करून घेतलेलं आहे त्यामधून ज्या प्रमाणात आपल्याला थालीपीठाचा आकार पाहिजे त्या प्रमाणात पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि रुमालावर ठेवून बोटांच्या मदतीने गोल आकाराचे थालीपीठ इथे तयार करून घेतलेले आहे. तर हे थालीपीठ बनवत असताना मध्ये मध्ये आपली बोटे पाण्यात बुडवून घ्यायची आहे आणि नंतर हे जे पीठ आहे ते पुढे सरकवत जायचे आहे. म्हणजे एकदम परफेक्ट असे थालीपीठ आपले तयार होते. तर इथे पाहू शकता एकदम परफेक्ट असं थालीपीठ इथे मी बनवून घेतलेलं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, थालीपीठ बनवून झाल्यानंतर या थालीपीठाला मध्ये असे 4 ते 5 होल पाडून घ्यायचे आहेत. त्यामुळे काय होतं, ज्यावेळेस आपण थालीपीठ भाजू तर एकदम खरपूस असं थालीपीठ भाजण्यास मदत होते. तर थालीपीठ व्यवस्थित असं तयार करून झाल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. तर त्यासाठी इथे मी काय केलेलं, तवा मध्यम गरम करून घेतलेला आहे आणि त्याला व्यवस्थित असं तेल लावून घेतलेलं आहे. त्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे थालीपीठ तव्यावर टाकून घ्यायचे आहे. अलगद असा रुमाल काढून घ्यायचा आहे आणि सुती कपडा असल्यामुळे काहीही तव्याला वगैरे हा रुमाल चिटकत नाही आणि व्यवस्थित असं थालीपीठ आपल्या तव्यावर निघते. त्यानंतर आपल्याला हे थालीपीठ मध्यम आचेवर व्यवस्थित असं खरपूस भाजून घ्यायचे आहे. तर इथे मी जे आपण होल पाडून घेतलेले आहे त्याच्यामध्ये काय करत अशा प्रकारे तेल सोडत आहे. त्यामुळे काय होतं की सर्व साईडला व्यवस्थित असं तेल लागलं जातं आणि खरपूस असं आपले थालीपीठ भाजले जाते.
आणि वरची साईड कोरडी झाली की व्यवस्थित आपल्याला हे थालीपीठ पलटी करून घ्यायचं आहे। हे थालीपीठ तयार करत असताना एक लक्षात ठेवायचं आहे की पिठांचे प्रमाण कमी जास्त झाले तर इतका मोठा काही फरक पडत नाही आहे, किंवा एखादं पीठ नसलं तरी तुम्ही थालीपीठ बनवू शकता। आणि यामध्ये अजून एक लक्षात ठेवायचं आहे की कांद्याचं प्रमाणही थोडं कमी जास्त झालं तरीही इतका काही मोठा फरक पडत नाही आहे, तशीच चव लागते। फक्त एक लक्षात ठेवायचं आहे की ते जर कांद्याचं प्रमाण जास्त यूज केलं तर काय होतं की फक्त थालीपीठ तयार करताना थोडंसं अवघड जाऊ शकतं। त्या म्हणजे जर नवशिके असाल तर पटकन थालीपीठ थापता येणार नाही आहे, आणि थापलं तरी ते तव्यावर व्यवस्थित असं ॲड करता येणार नाही आहे। त्यामुळे कांद्याचं प्रमाण जर नवशिके असाल तर कमीच ठेवा, आणि जर तुम्ही कायम थालीपीठ बनवत असाल तर तुमच्या आवडीप्रमाणे कांद्याचं प्रमाण ठेवलं तरीही चालेल। आणि हे थालीपीठ बनवताना अजून एक लक्षात ठेवायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही पीठ मळता त्यावेळेस लगेच थालीपीठ बनवायला घ्यायचं आहे, कारण की कांद्याचा वापर केलेला असतो आणि कांद्याला पाणी सुटतं, आणि कांद्याला पाणी सुटल्यामुळे काय होतं की पीठ हे सैलसर होऊ शकतं आणि त्यामुळे तुम्हाला थालीपीठ व्यवस्थित असं बनवता येणार नाही आहे। त्यामुळे पीठ मळून झालं की लगेचच हे थालीपीठ बनवून घ्यायचे आहेत। आणि कसं असतं की थालीपीठ हे थोडं आकाराने जाड असतं, त्यामुळे काय करायचं थालीपीठ भाजताना जरा पेशन्स ठेवायचे आहेत, म्हणजे मध्यम आचेवर आपल्याला थालीपीठ व्यवस्थित असं खरपूस भाजून घ्यायचं आहे। जेवढं आपण थालीपीठ व्यवस्थित खरपूस भाजू तेवढे थालीपीठाची चव खूप छान लागते। त्यामुळे पेशन्सली आपल्याला काय करायचं आहे की व्यवस्थित थालीपीठ मध्यम आचेवर खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। तर हे थालीपीठ तुम्ही नाश्त्यालाही बनवू शकता, किंवा रात्रीच्या जेवणाला किंवा सकाळच्या नाश्त्यालाही तुम्ही थालीपीठ बनवू शकता। आणि आता कसं असतं की प्रत्येकाला हेच वाटतं की आपल्या मुलांनी काहीतरी पौष्टिक खाल्लं पाहिजे, पिझ्झा बर्गर पाव इकडं न जाता काहीतरी पौष्टिक खाल्लं पाहिजे, पण तेही कसं पाहिजे असतं की चवदार पाहिजे असतं। तर त्यावेळेस तुम्ही मुलांनाही अशा प्रकारे थालीपीठ बनवून देऊ शकता, मुलंही नक्कीच आवडीने खातील। त्यामुळे थालीपीठ तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की थालीपीठ कसे तयार झालेले आहे। तर इथे पाहू शकता एकदम खमंग असे थालीपीठ इथे तयार झालेले आहे। दोन्ही साईडने एकदम खरपूस असे थालीपीठ मी भाजून घेतलेलं आहे। तर इथे तुम्ही तूपही वापरू शकता किंवा बटरही वापरू शकता, त्यामुळे अजून या थालीपीठाची चव कशी होते की वाढली जाते। परंतु शक्यतो थालीपीठाला तेलच वापरलं जातं, पण जर तुम्हाला आवडत असेल तर बटर किंवा तूपही वापरू शकता। त्यानंतर इथे मी दुसरे थालीपीठ बनवून दाखवत आहे। फक्त आता दुसऱ्यांदा ज्यावेळेस आपण थालीपीठ बनवतो त्यावेळेस एक लक्षात ठेवायचं आहे की आपण जो कपडा घेतलेला आहे तो व्यवस्थित आता पुन्हा काय करायचा ओला करून घ्यायचा आहे, म्हणजे थालीपीठ काय होतं त्या कपड्याला चिकटलं जात नाही आहे आणि व्यवस्थित थालीपीठ निघतं। त्यामुळे हे काळजी घ्यायची आहे, दुसऱ्यांदा थालीपीठ बनवताना कपडा व्यवस्थित असा पुन्हा ओला करून घ्यायचा आहे। जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर घरी एकदा नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की थालीपीठ कसे तयार झालेले आहे। वाटी पोहे घेतलेले आहे, पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि 10 मिनिट हे आपल्याला पोहे भिजून द्यायचे आहेत। त्यानंतर इथे मी 1 मिरची घेतलेली आहे, तसेच 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1 चमचा धने घेतलेले आहे, अद्रक आणि 1 चमचा जिरे घेतलेले आहे। हे सर्व मिक्सरमध्ये आपल्याला जाडसर असे वाटून घ्यायचे आहे। तर इथे मी जाडसर असे वाटून घेतलेले आहे। 10 मिनिटांनंतर हे पोहे व्यवस्थित भिजले गेलेले आहे। तर आपल्याला हे पोहे व्यवस्थित असे मळून घ्यायचे आहे, याचा घट्टसर असा गोळा इथे आपल्याला करून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये आपण अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे। त्यानंतर आपण जे वाटण वाटून घेतलेलं आहे तेही यामध्ये ॲड करायचं आहे। तसेच यामध्ये कोथिंबीर घेतलेली आहे, 1 चमचा तीळ घेतलेला आहे आणि पाव चमचा ओवा घेतलेला आहे। तसेच चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे, अर्धा चमचा मिरची पावडर ॲड केलेली आहे। तुम्ही ज्या प्रमाणात तिखट खाता त्या प्रमाणात तुम्ही ॲड करायची आहे। तसेच हळद ॲड केलेली आहे, तसेच चिमूटभर हिंग घेतलेला आहे। इथे आपल्याला हे सर्व व्यवस्थित असे हाताने मळून घ्यायचं आहे। तर इथे पाणी वापरत असताना थोडं थोडं करून पाणी वापरायचं आहे, म्हणजे काय होतं हे पीठ पातळ होणार नाही आहे। तर इथे पाहू शकता आपल्याला व्यवस्थित असं पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे हे पीठ एकदम पातळही करायचं नाही आणि एकदम घट्टही करायचं नाही आहे। तर मीडियम साईजचे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि तेल लावून हे पीठ व्यवस्थित असं मळून घेणार आहे। तर थालीपीठ बनवण्यासाठी इथे एक मी पोळपाट घेतलेला आहे आणि त्यावर एक सुती कपडा घेतलेला आहे आणि हे कपड्यावर काय करायचं आहे की थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं थालीपीठ एकदम व्यवस्थित निघतं। त्यानंतर आपण जे थालीपीठाचं पीठ तयार केलेलं आहे त्या पिठातून मी एक असा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि इथे मी हाताला थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे, म्हणजे काय होतं की हे थालीपीठाचं जे पीठ आहे ते आपल्या हाताला लागत नाही आहे थालीपीठ बनवताना।
आणि व्यवस्थित असं थालीपीठ इथे तयार होतं. ज्या प्रमाणात तुम्हाला थालीपीठ जाड किंवा पातळ करायचे आहे त्या प्रमाणात तुम्ही इथे करू शकता. तर इथे पाहू शकता एकदम परफेक्ट असे इथे थालीपीठ तयार झालेलं आहे. जास्त पातळही झालेलं नाही आणि जास्त जाडही झालेलं नाहीये. त्यानंतर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे थालीपीठाला मध्ये असे छिद्र पाडून घ्यायचे आहे, म्हणजे काय होतं थालीपीठ व्यवस्थित सर्व साईडने भाजले जाते. इथे मी एक नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे, त्याला सर्व साईडने व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे आणि अलगद असे थालीपीठ यावर मी टाकून घेणार आहे. तर इथे पाहू शकता एकदम व्यवस्थित असं थालीपीठ तव्यावर निघालेलं आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तव्यावरही आपण अशा प्रकारे थालीपीठाला छिद्रे पाडून घेऊ शकतो, परंतु जे पहिल्यांदाच थालीपीठ बनवते त्यांच्यासाठी ही प्रोसेस जरा अवघड होऊ शकते. त्यानंतर झाकण ठेवायचे आहे आणि मंद आचेवर थालीपीठ आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. तर 2 ते 3 मिनिटांनंतर हे थालीपीठ आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे नॉनस्टिकचा पॅन नसेल तर तुमच्या घरात जोही तवा असेल तोही तुम्ही वापरू शकता, परंतु तो तवा व्यवस्थित असा गरम करून घ्यायचा आहे आणि सर्व साईडनी व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे दोन्ही साईडनी थालीपीठ व्यवस्थित असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर घरी एकदा नक्की ट्राय करून पहा व मला कमेंट करून नक्की सांगा की थालीपीठ कसे तयार झालेले आहे. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेव्हा अशा मी सोप्या व नवनवीन रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल. खाणार आहोत मिक्स डाळींचे खमंग, खुसखुशीत आणि तितकेच चविष्ट असे थालीपीठ. हे तुम्ही टिफिनला बनवू शकता, नाश्त्याला, तसेच रात्रीच्या जेवणालाही बनवू शकता. अशा सोप्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करून ठेवा. तर इथे मी एका मिक्सिंग बाउलमध्ये 2 वाटी पीठ घेतलेलं आहे. तर हे पीठ मी कसं तयार केलेलं आहे की हरभरा डाळ असेल, त्यानंतर मठाची डाळ असेल, मूग डाळ असेल, त्यानंतर जिरे, हे काय केलेलं आहे की मंद आचेवर हलकेसं भाजून घेतलं होतं आणि थंड झाल्यानंतर गिरणीतून दळून आणलेलं आहे आणि त्यातून मी 2 वाटी पीठ इथे घेतलेलं आहे. तर इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हे अजून कोणत्या डाळी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे ॲड करू शकता. त्यानंतर इथे मी 1 टेबलस्पून बेसन पीठ ॲड केलेलं आहे. पूर्णपणे ऑप्शनल आहे, आपण हरभरा डाळ वापरलेलीच आहे त्यामुळे नाही ॲड केलं तरीही चालेल. त्यानंतर 1 टेबलस्पून इथे तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे, तेही पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही ॲड केले तरी चालेल, पण जरा हे थालीपीठ अजून खरपूस होण्यास मदत होते. त्यानंतर इथे मी बारीक चिरून घेतलेला कांदा ॲड केलेला आहे, तसेच स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड केलेली आहे. तर इथे तुम्ही कोथिंबीर आणि कांद्याचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्यानंतर इथे 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि 4 ते 5 हिरवी मिरची खलबत्त्यात जाडसर असे कुटून घेतलेले आहे आणि ते कुटून घेतलेले लसूण आणि मिरची आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे. त्यानंतर इथे मी 1 चमचा ओवा ॲड केलेला आहे. तसेच इथे मी 1 ते 1.5 चमचा तीळ ॲड केलेले आहे. तिळाचे प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्यानंतर इथे मी हळद ॲड केलेली आहे. त्यानंतर इथे 1 ते 1.5 चमचा इथे मी मिरची पावडर ॲड केलेली आहे. आपण अगोदरही हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे, त्यामुळे तुम्ही ज्या प्रमाणात तिखट खाता त्या प्रमाणात मिरचीचे प्रमाण घ्यायचे आहे. त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ ॲड करत आहे. ग्लासामध्ये पाणी घेतलेलं आहे, पण त्या अगोदर काय करायचं आहे की आपण हे जे बाउलमध्ये सगळे जे जिन्नस घेतलेले आहे एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे, म्हणजे काय होईल की सर्व मसाला जो आहे हा पिठाला व्यवस्थित लागला जाईल. आणि व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. ज्यावेळेस आपण हे थालीपीठाचं पीठ मळतो ना त्यावेळेस काय करायचं, थोडं पाणी ॲड करून पीठ मळून घ्यायचं आहे. नाहीतर काय होतं, सपोज जर जास्त पाणी झालं तर काय होतं, पीठ हे सैलसर होतं आणि पीठ सैलसर झालं तर आपलं थालीपीठ व्यवस्थित असे तयार होत नाही आहे. त्यामुळे थोडं पाणी ॲड करून व्यवस्थित असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता व्यवस्थित असं पीठ मळून घेतलेलं आहे, म्हणजे आपण भाकर करताना ज्या प्रमाणात पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं पातळ पीठ मळायचं आहे. तर इथं परफेक्ट असं इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे. तर यावर झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि आता आपण लगेचच त्याचे थालीपीठ बनवून घेणार आहे. तर त्यासाठी इथे मी काय केलेलं आहे की एक पोळपाट घेतलेला आहे आणि पोळपाटावर एक सुती कपडा घेतलेला आहे, रुमाल घेतलेला आहे आणि तो व्यवस्थित असा पूर्णपणे ओला करून घेतलेला आहे. इथे मी एका वाटीमध्ये काय केलेलं आहे, पाणी घेतलेलं आहे. ज्यावेळेस आपण थालीपीठ तयार करणार आहे त्यावेळेस आपल्याला वाटीतील पाण्याचा उपयोग होतो. त्यानंतर आपल्याला ज्या प्रमाणात थालीपीठाचा आकार पाहिजे त्या प्रमाणात आपण जे पीठ मळून घेतलेले आहे त्यामधून पिठाचा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे.
आणि रुमालावर ठेवून काय करायचं आहे की बोटांच्या मदतीने गोल आकाराचे थालीपीठ तयार करून घ्यायचे आहे। मध्ये मध्ये आपली बोटे पाण्यात बुडवून घ्यायची आहे आणि नंतर हे पीठ आहे ते पुढे पुढे सरकवत जायचं आहे आणि म्हणजे व्यवस्थित असं आपले थालीपीठ तयार होतं। आणि पाण्याचा हात घेतल्यामुळे काय होतं की हे जे पीठ आहे ते हाताला चिटकत नाही आणि त्यामुळे आपल्याला थालीपीठ व्यवस्थित असं तयार करता येते। तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बोटांच्या साहाय्याने व्यवस्थित असं गोल थालीपीठ तयार करून घ्यायचं आहे। त्यानंतर थालीपीठाला असे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे होल पाडून घ्यायचे, म्हणजे काय होतं की ज्यावेळेस आपण थालीपीठ भाजणार आहे त्यावेळेस आपल्याला हे थालीपीठ व्यवस्थित असं खरपूस भाजता येतं। त्यामुळे अशा प्रकारे थालीपीठाला होल पाडून घ्यायचे आहेत। हे तुम्ही खाली पाडू शकता किंवा तव्यावरही पाडू शकता, पण खाली व्यवस्थित आपल्याला होल तयार करता येतात। तवा गरम असल्यामुळे आपल्याला व्यवस्थित करता येत नाहीये। त्यानंतर इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे आणि त्यावर तेल लावून घेतलेलं आहे आणि इथे पाहू शकता एकदम अलगद असं हे थालीपीठ आपण तव्यावर ॲड केलेला आहे। तर हे थालीपीठ आपल्याला काय करायचं आहे की हे थालीपीठावर झाकण ठेवायचं आहे आणि मध्यम आचेवर आपल्याला थालीपीठ भाजून घ्यायचं आहे। याच्यावर झाकण ठेवल्यानंतर वरची साईड कोरडी झाली की आपल्याला थालीपीठ पलटी करून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता की वरची साईड थोडीशी कोरडी झालेली आहे। आता आपण हे थालीपीठ पलटी करून घेणार आहोत आणि एकदम खरपूस असे थालीपीठ आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे। तर हे थालीपीठ तयार करत असताना एक लक्षात ठेवायचं आहे की इथे जे डाळींचं प्रमाण जरी कमी जास्त झालं तरी यामध्ये काही विशेष असा फरक पडत नाही किंवा चुकणार वगैरे नाही, किंवा कांद्याचं प्रमाण जास्त झालं कमी झालं तरी काही नाही। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कांद्याचे प्रमाण त्यानंतर डाळींचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ॲड करू शकता। फक्त इथे एक लक्षात ठेवायचं आहे की पीठ जास्त सैलसर मळायचं नाही, नाहीतर काय होतं जर पीठ सैलसर मळलं तर व्यवस्थित थालीपीठ निघत नाहीये। आणि थालीपीठ भाजताना काय करायचे की मध्यम आचेवर थालीपीठ आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचं आहे, म्हणजे काय होतं की एकदम आतपर्यंत हे थालीपीठ भाजले जातं आणि याची चव एकदम सुंदर लागते। त्यामुळे छोट्याशा टिप्स आहेत आणि खूप सोपी रेसिपी आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा। तर असे हे जे आपले पारंपरिक पदार्थ आहे ना ते चवीला एकदम भन्नाट लागतात। पिझ्झा बर्गरपेक्षा सुंदर हे थालीपीठ लागतात आणि तितकेच पौष्टिक असतात। आणि इथं असं काही नाही आहे की तुम्ही नाश्त्यालाही करू शकता, त्यानंतर टिफिनलाही देऊ शकता। टिफिनलाही दिलं तरी खूप हे मऊसूत राहतात थालीपीठ। त्यानंतर तुम्ही जेवणालाही करू शकता, म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कधीही थालीपीठ करू शकता आणि चव तर खूप भन्नाट लागते, तुम्ही करून पहा नक्की। तर हे थालीपीठ दोन्ही साईडनी व्यवस्थित असं खरपूस भाजून घेतलेलं आहे। तर इथे थालीपीठाला तेलच लावलं जातं, पण इथं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बटरही लावू शकता किंवा तूपही लावू शकता। तर इथे मी काय करणार आहे की थोडंसं बटर लावणार आहे। बटरनीही याची चव खूप छान लागते, तुमच्या आवडीप्रमाणे लावा, नाही लावलं तरी तेलानेही खूप सुंदर थालीपीठ लागतं, पण बटरने काय होतं की थोडंसं अजून छान लागतं, म्हणजे आवडीप्रमाणे। तर इथे पाहू शकता इथं खमंग खुसखुशीत आणि तितकेच पौष्टिक असे थालीपीठ तयार झालेले आहे। जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल ना तर घरी एकदा नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की थालीपीठ कसे तयार झालेले आहे। आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे काय होईल जेव्हा जेव्हा मी अशा सोप्या व नवनवीन रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल। इथे मी एक काकडी घेतलेली आहे, तिची साल काढून किसणीच्या मदतीने व्यवस्थित अशी मी किसून घेतलेली आहे। त्यानंतर 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, 1 चमचा बेसन पीठ घेतलेलं आहे आणि 1 चमचा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर इथे एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे, ज्यावेळेस आपण काकडी किसतो तर किसण्याच्या अगोदर काकडी थोडी टेस्ट करायची आहे। कधी कधी काय होतं काकडी कडू असते, त्यामुळे जर आपण तशीच काकडी वापरली तर थालीपीठही कडू होऊ शकतं, त्यामुळे काकडी आधी टेस्ट करायची आहे। त्यानंतर इथे मी अर्धा चमचा ओवा ॲड केलेला आहे, त्यानंतर अर्धा चमचा मी जिरे ॲड केलेली आहे, तर थोडंसं हिंग ॲड केलेलं आहे, त्यानंतर खूप सारं लसूण आणि 2 हिरव्या मिरच्या मी असं जाडसर वाटून घेतलेल्या आहे। मिरची ॲड करणं ऑप्शनल आहे, नाही केली तरी चालेल, तुम्ही ज्या प्रमाणात तिखट खाता त्या प्रमाणात कमी जास्त किंवा स्किप करू शकता। त्यानंतर 1 चमचा इथे मी हळद घेतलेली आहे, त्यानंतर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड केलेली आहे। त्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं हे पीठ मळून घ्यायचं आहे, जर काकडीचं पाणी असतं त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करत आहे। जर पाणी ज्यावेळेस आपण पीठ मळतो जर पाण्याची आपल्याला गरज वाटली तरच थोडंसं पाणी ॲड करायचं आहे, परंतु पहिल्यांदा आपल्याला हे काकडीच्या पाण्यामध्येच हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता एकदम थोडंसं पाणी मी ॲड करत आहे आणि इथे आपल्याला पिठाचा एकदम घट्टसर असा गोळा
तर इथे घट्टसर असा गोळा तयार करायचा नाही आहे, तर थालीपीठ तयार करता येईल अशा प्रकारे पातळ पीठ बनवायचे आहे. आणि जरी घट्टसर झाले तरी काही हरकत नाही आहे. आपण थालीपीठ बनवताना हाताला थोडं पाणी घ्यायचं आहे आणि थालीपीठ बनवायचं आहे. तर इथे पाहू शकता एकदम परफेक्ट असं पीठ इथे आपले तयार झालेलं आहे. इथे मी पोळपाट घेतलेला आहे, त्यावर एक सुती कपडा ओला करून घेतलेला आहे, हाताला थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे. आणि आपण जे थालीपीठ तयार करण्यासाठी पीठ तयार करून घेतलं होतं त्यातून एक अशा प्रकारे मी गोळा घेतलेला आहे आणि व्यवस्थित असं थालीपीठ इथे तयार करून घेत आहे. ज्या प्रमाणात आपल्याला थालीपीठ पाहिजे त्याप्रमाणे तिथे थालीपीठ बनवून घ्यायचं आहे. तर थालीपीठ हे चपाती आणि भाकरीपेक्षा थोडंसं जाड असतं, तर इथे मध्यम आकाराचं थालीपीठ मी बनवून घेत आहे. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला थालीपीठाला व्यवस्थित असे छिद्र पाडून घ्यायचे. म्हणजे काय होतं, आपण ज्यावेळेस थालीपीठ भाजतो त्यावेळेस एकसारखं सर्व साईडनी भाजलं जातं. त्यानंतर इथे मी एक नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे. पॅन व्यवस्थित असा गरम करून घेतलेला आहे आणि त्याला सर्व साईडनी तेल लावून घेतलेलं आहे. आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला तव्यावर हे थालीपीठ ॲड करायचं आहे. आणि आपण सुती कपडा वापरल्यामुळे थालीपीठ तव्याला बिलकुल पण चिटकत नाही आहे. आपण थालीपीठाला ज्या ठिकाणी होल पाडले आहे त्या ठिकाणी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तेल सोडायचं आहे आणि खरपूस असं आपल्याला थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. साधारणतः 1 मिनिटानंतर हे थालीपीठ पलटी करायचं आहे. जर तुम्ही जास्त प्रमाणात ऑइली खात नसाल तर कमी प्रमाणात तेल लावलं तरी चालेल. तर इथे पाहू शकता 1 मिनिटानंतर मी ते थालीपीठ पलटी करून घेतलेलं आहे. तर आपल्याला हे थालीपीठ मध्यम आचेवर व्यवस्थित असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. एकदम कमी गॅसवर भाजायचं नाही आणि एकदम मोठ्या गॅसवर भाजायचं नाही, मध्यम गॅसवर आपल्याला हे थालीपीठ खरपूस भाजून घ्यायचं आहे. थालीपीठ खरपूस भाजून झाल्यानंतर दोन्ही साईडनी तूप लावून घ्यायचे. तूप लावल्यामुळे काय होतं की थालीपीठाची चव अजून वाढते. नमस्कार. सुट्ट्या संपल्या आणि लगबग सुरू झाली ती शाळेची. आणि प्रत्येक आईला पडलेला प्रश्न की टिफिनला मुलांना काय बरं द्यायचं. आणि त्यात मुलांच्या खाण्याच्या बाबतीत किती नखरे असतात हे प्रत्येक आईला माहीत असते. आणि त्यात मुलांची एक वाक्य असते, आई आज टिफिनला भाजी पोहे नको ना गं, वेगळं काहीतरी दे. त्यावेळेस नक्की करून पहा खमंग आणि तितकेच पौष्टिक असे बाजरीचे थालीपीठ. अशा सोप्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. तर इथे मी एका बाउलमध्ये 2 वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. तर हे पीठ करण्याआधी बाजरी हलकीशी भाजून घेतलेली आहे आणि थंड झाल्यावर गिरणीतून दळून आणलेली आहे. त्यानंतर 2 टेबलस्पून इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामुळे आपण जे पीठ मळणार आहोत त्याला व्यवस्थित असा चिकटपणा येतो. त्यानंतर 1 टेबलस्पून इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर 1 वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा ॲड केलेला आहे. तसेच स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड केलेली आहे. तसेच इथे 2 चमचे तीळ ॲड केलेले आहे. तिळाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तसेच 1 चमचा इथे मी जिरे ॲड केलेले आहे. त्यानंतर इथे मी 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि खलबत्त्यात जाडसर असं इथे मी कुटून घेतलेलं आहे. त्यानंतर जे कुटून घेतलेलं आहे ते या बाउलमध्ये मी ॲड करून घेतलेलं आहे. लसूण आणि मिरची ॲड केल्यानंतर यामध्ये मी पाव चमचा हळद ॲड केलेली आहे. तसेच अर्धा चमचा मिरची पावडर ॲड केलेली आहे. तर मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. म्हणजे तुम्ही ज्या प्रमाणात तिखट खाता त्या प्रमाणात मिरचीचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. तसेच चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. तर आता इथे टाकलेले सर्व जिन्नस एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे. म्हणजे सर्व मसाला पिठाला व्यवस्थित असा लागला जाईल. यानंतर आपल्याला व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही पीठ मळता त्यावेळेस थोडं थोडं पाणी ॲड करून व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं आहे. एकदम जास्त पाणी ॲड करायचं नाही, नाहीतर काय होईल पीठ एकदम सैलसर होऊ शकतं. आणि पीठ सैलसर झालं तर थालीपीठ व्यवस्थित असं तयार होत नाही आहे. त्यामुळे थोडं थोडं पाणी ॲड करून व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं आहे. तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं आहे. म्हणजे आपण भाकरी करताना जसं पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं पातळ पीठ मळून घ्यायचं आहे. तर आता इथे आपण लगेच थालीपीठ बनवून घेणार आहोत. तर इथे एक मी पोळपाट घेतलेला आहे आणि एक सुती रुमाल घेतलेला आहे. तर हा रुमाल व्यवस्थित असा ओला करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला ज्या प्रमाणात थालीपीठाचा आकार पाहिजे त्या प्रमाणात आपण जे मळून घेतलेले पीठ आहे त्या पिठामधून एक पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे. आणि रुमालावर ठेवून बोटांच्या मदतीने गोल आकाराचे थालीपीठ आपण इथे तयार करून घेणार आहे. तर मध्ये मध्ये आपली जी बोट आहे पाण्यात बुडवून घ्यायची आहे आणि नंतर जे पीठ आहे ते पुढे पुढे सरकवत जायचे आहे आणि व्यवस्थित असे थालीपीठ इथे तयार करून घ्यायचे आहे.
तर इथे पाहू शकता एकदम परफेक्ट असे आपले थालीपीठ तयार झालेले आहे। तर इथे मी एक तवा घेतलेला आहे आणि तवा व्यवस्थित असा गरम करून घेतलेला आहे आणि त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण जे थालीपीठ तयार करून घेतलेले आहे तव्यावर अलगद टाकून घेतलेला आहे आणि अलगद असा रुमाल काढून घ्यायचा आहे। सुती कपडा असल्यामुळे इथे काहीही प्रॉब्लेम येत नाही थालीपीठ तयार करताना। आणि बोटाला थोडंसं काय करायचं आहे की पाणी लावून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असे होल थालीपीठाला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पाडून घ्यायचे आहे। आता हे मी डायरेक्ट तव्यावर ॲड केल्यानंतर होल पाडून घेत आहे, पण तुम्ही इथे ज्यावेळेस आपण थालीपीठ तयार करतो ना त्याच वेळेस असे होल पाडून घेतले तरी चालतील। आणि होल का पाडायचे असते की हे थालीपीठ थोडं कसं असतं की जाड असतं, तर हे व्यवस्थित खरपूस भाजण्यासाठी असे होल पाडण्याची गरज आहे। त्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि वरची बाजू थोडीशी कोरडी झाली की हे थालीपीठ पलटी करून घ्यायचं आहे आणि मध्यम आचेवर आपल्याला थालीपीठ दोन्ही बाजूनी खरपूस असे भाजून घ्यायचे आहे। तर इथे पाहू शकता की दोन्ही साईडनी मध्यम आचेवर व्यवस्थित असं खरपूस हे थालीपीठ भाजून घेतलेलं आहे। जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर घरी एकदा नक्की ट्राय करून पहा, मला कमेंट करून नक्की सांगा की थालीपीठ कसे तयार झालेले आहे। आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे काय होईल जेव्हा मी अशा सोप्या रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल। परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर, तोपर्यंत टेक केअर।